आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी MCQ मधला थर्ड क्लास आहे, जे आपण इंग्लिश टू मराठीमध्ये सॉल्व करून देत आहे. आणि आज जर जे आपण क्वेश्चन सॉल्व करून देत आहे जसं थेअरी सब्जेक्टमधला, आणि जर बाकी कोणत्याही सब्जेक्टमधल्याचे जर PDF ची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, ज्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईल. स्टार्ट करूया आजचा जे आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी MCQ क्लास नंबर 3. पहिला प्रश्न आहे, बीच मेकॅनिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिंग गिअर युनिट. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कुठल्या यंत्रणा म्हणजे कोणता मेकॅनिझम रिव्हर्सिंग गिअर युनिट म्हणून ओळखली जाते लेथ मशीन मधला. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टम्बलर गिअर, दुसरा ऑप्शन आहे चेंज गिअर युनिट, तिसरा ऑप्शन आहे क्विक चेंज बॉक्स आणि चौथा ऑप्शन आहे ॲप्रॉन मेकॅनिझम. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कुठला मेकॅनिझम रिव्हर्सिंग गिअर युनिट म्हणून ओळखली जाते लेथ मशीन मधला. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टम्बलर गिअर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर आता या प्रश्नामध्ये एक गिअरचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या गिअरच्या डायग्राममध्ये या दोन गिअर जे आहे लहान आकाराचे याच्यात जे एकमेकाला जोडून आहे. तर ह्या दोन्ही गिअरला एकच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे आणि विचारलेल्या प्रश्नामध्ये या गिअरच्या नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर गिअर, दुसरा ऑप्शन आहे मेन स्पिंडल, तिसरा ऑप्शन आहे स्पिंडल गिअर आणि चौथा ऑप्शन आहे टम्बलर गिअर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, भाग एक्सचे नाव काय आहे, जसं एकच्या स्वरूपाने दाखवलेलं गिअरच्या नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी टम्बलर गिअर. टम्बलर गिअर कधी पण लक्ष ठेवायचे, टम्बलर गिअरचा एक सेट असते, म्हणजे सिंगल गिअर नसतात ते, कमीत कमी 3 म्हणजे 2 किंवा 3 गिअरचे एक सेट मिळून एक गिअर जे आपले बाकीचे गिअर असते त्याच्यासोबत अटॅच केलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द सेंटर. तर स्क्रीनवर आपल्याला आता एक लेथ सेंटरचे डायग्राम दाखवलेला आहे आणि या सेंटरचे नाव काय हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टिप सेंटर, दुसरा फ्रिक्शन सेंटर, तिसरा ऑर्डिनरी सेंटर, चौथा ऑप्शन आहे इन्सर्टेड टाईप सेंटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या सेंटरचे नाव काय आहे डायग्राममध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इन्सर्टेड टाईप लेथ सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लेथ सेंटर. आता डायग्राममध्ये जे लेथ सेंटरचा डायग्राम दाखवलेला आहे याला आपल्याला ओळखायची आहे काय हा कोणत्या टाईपचा सेंटर आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिमेल सेंटर, दुसरा ऑप्शन आहे ऑर्डिनरी सेंटर, तिसरा ऑप्शन आहे रिव्हॉल्विंग सेंटर आणि चौथा ऑप्शन आहे सेल्फ ड्रायव्हिंग लाईव्ह सेंटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राममध्ये सेंटरचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेल्फ ड्रायव्हिंग लाईव्ह सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द सेंटर. तर या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक लेथ सेंटरचा डायग्राम दाखवलेला आहे आणि विचारलेला आहे की दाखवलेल्या डायग्राममध्ये सेंटरचे नाव काय आहे. जसं आपण पाहू शकतो या जे सेंटर आहे याच्या आपल्याला नाव ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पाईप सेंटर, दुसरा ऑप्शन आहे स्विवेल व्ही सेंटर, तिसरा ऑप्शन आहे रिव्हॉल्विंग सेंटर आणि चौथा ऑप्शन आहे इन्सर्टेड टाईप सेंटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या सेंटरचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी स्विवेल व्ही सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द सेंटर विथ अ कार्बाइड टिप ब्रेज इनटू अ ऑर्डिनरी स्टील शँक. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, साधारण स्टील शँकमध्ये कार्बाइड टिप ब्रेजिंग केलेल्या सेंटरचे नाव काय. म्हणजे नॉर्मल जे बॅक साइड शँक असते ते पूर्ण ऑर्डिनरी मटेरियलचे म्हणजे माइल्ड स्टील पासून बनलेलं असते आणि जे सेंटरचं टिप असतं ते कार्बाइड टिप असते, ब्रेजिंग करून जोडलेलं असतात. तर त्या सेंटरचं नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बॉल सेंटर, दुसरा ऑप्शन आहे हाफ सेंटर, तिसरा ऑप्शन आहे टिप सेंटर आणि चौथा ऑप्शन आहे इन्सर्टेड टाईप सेंटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे साधारण स्टील शँकमध्ये कार्बाइड टिप ब्रेज केलेल्या सेंटरचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टिप सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ सेंटर इज प्रोव्हाइडेड ऑन द शँक ऑफ अ लेथ सेंटर. लेथच्या शँकमध्ये कोणता टेपर दिला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. व्हॉट टाइप्स ऑफ टेपर इज प्रोव्हाइडेड म्हणजे ऑन द शँक ऑफ लेथ सेंटर म्हणजे लेथ मशीनमध्ये जे आपण सेंटर वापरतो त्या सेंटरच्या शँकमध्ये कोणता टेपर दिलेला असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जर्नो टेपर, दुसरा ऑप्शन आहे मोर्स टेपर, तिसरा ऑप्शन आहे मेट्रिक टेपर आणि चौथा ऑप्शन आहे ब्राउन अँड शार्प टेपर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे
लेथ सेंटरचा जे शांक असते त्या शांकवर जे टेपर दिला जातो त्या टेपरचा म्हणजे ते कोणता टेपर दिला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मोर्स टेपर. आणि मोर्स टेपर असण्याचं कारण हेच असते, कारण मोर्स टेपरला सेल्फ अलाइन सेंटर आणि सेल्फ होल्डिंग आणि सेल्फ लॉकिंग सेंटर पण म्हटलं जाते. म्हणूनच सगळ्यात जास्त कोणत्याही मशीनमध्ये जर टेपर वापरला जाते तर त्या टेपर कोणता असते, आपला मोर्स टेपर असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लेथ सेंटर. आता या प्रश्नामध्ये एक लेथ सेंटरचा डायग्राम दाखवलेला आहे. याला आपल्याला ओळखायचं आहे का हा कोणता टाईपचा सेंटर आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे इन्सर्ट सेंटर, दुसरा सेल्फ ड्रायव्हिंग सेंटर, तिसरा ऑप्शन आहे टिप सेंटर आणि चौथा ऑप्शन आहे मायक्रोसेट ॲडजस्टेबल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सेंटरचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मायक्रोसेट ॲडजस्टेबल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द सेंटर दॅट इज अकोमोडेड इन अ मेन स्पिंडल स्लीव. मेन स्पिंडल स्लीवमध्ये बसवले जाणारे सेंटर कोणते असते. जसा आपण लेथ मशीनमध्ये सेंटर वापरतो तर दोन प्रकारचे सेंटर असतात, एक लाईव्ह सेंटर असते, दुसरा डेड सेंटर असते. एक लाईव्ह सेंटर जसं मेन स्पिंडलमध्ये बसवलं जाते, दुसरा टेलेस्टॉकमध्ये. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मेन स्पिंडलच्या स्लीवमध्ये बसवले जाणारे सेंटर कोणते असतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डेड सेंटर, दुसरा ऑप्शन आहे हाफ सेंटर, तिसरा ऑप्शन आहे पाईप सेंटर आणि चौथा ऑप्शन आहे लाईव्ह सेंटर. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, मेन स्पिंडलच्या स्लीवमध्ये बसवले जाणारे सेंटर कोणते असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, लाईव्ह सेंटर. मेन स्पिंडलमध्ये लागणाऱ्या सेंटरला लाईव्ह सेंटर म्हटलं जाते आणि टेलेस्टॉक स्पिंडलमध्ये लावला जाणाऱ्या सेंटरला डेड सेंटर म्हटलं जाते. डेड सेंटरमध्ये खूप सारे प्रकार असतात, जसं लाईव्ह सेंटर, रिव्हॉल्विंग सेंटर असते, फिमेल सेंटर असते, कार्बाइड टिप सेंटर असते. हे पूर्ण रिव्हॉल्विंग सेंटर म्हणजे डेड सेंटरच्या प्रकारामध्ये येते. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द डेड सेंटर फिक्स ऑन अ लेथ. जसे याच्या आधीच्या प्रश्नामध्ये समजून दिलेलं आहे का लाईव्ह सेंटर कुठं फिट केला जाते आणि डेड सेंटर कुठं फिट केला जाते. तर या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे. जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये लाईव्ह सेंटर बद्दल होता, या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे डेड सेंटर लेथ मशीनच्या कोणत्या भागावर बसवले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॅरेज, दुसरा ऑप्शन आहे टेलेस्टॉक, तिसरा ऑप्शन आहे हेडस्टॉक आणि चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे लेथ मशीनच्या कोणता भागावर डेड सेंटर बसवला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टेलेस्टॉक. टेलेस्टॉकमध्ये बसवले जाणारे सेंटरला डेड सेंटर म्हटलं जाते आणि लेथ मशीनच्या मेन स्पिंडलवर लावला जाणाऱ्या सेंटरला लाईव्ह सेंटर म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्क्लाइंड अँगल ऑफ द डेड सेंटर कॉनिकल पॉइंट. डेड सेंटरचं जे अँगल असते ते जसं प्रत्येक सेंटरच्या समोरच्या भागावर जे टोक बनलेलं असते पॉइंट, त्या पॉइंटचा अँगल किती असते. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे डेड सेंटरचा पॉइंट अँगल किती असतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 90 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 60 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 50 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 30 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे डेड सेंटरचा टोकाचा अँगल किती असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लेथ ॲसेसरीज. तर स्क्रीनवर आपल्याला एक लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं या प्रश्नामध्ये का या ॲसेसरीजचा नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे अँगल प्लेट, तिसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राममध्ये जे लेथ ॲसेसरीज आहे तर या ॲसेसरीजचं नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, ड्रायव्हिंग प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक डायग्राम दाखवलेला आहे ज्याच्यावर एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स दाखवलेला या पार्टचा नाव आपल्याला ओळखायची आहे. जसा हे आपण जे जॉब पाहून राहिलो या बिटवीन सेंटरमध्ये लागलेला जॉब आहे. तर याच्यावर जे एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं पार्ट आहे या पार्टच्या नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट, चौथा ऑप्शन आहे सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट. तर दाखवलेल्या डायग्राममध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स आहे त्या पार्टचं नाव आहे ऑप्शन नंबर डी, सेफ्टी ड्रायव्हिंग प्लेट. ड्रायव्हिंग प्लेटवर हे जे मधात लागलेला लाईव्ह सेंटर आहे आणि जॉबला सेंटर ड्रिलिंग करून सेंटर सोबत फिट केलेला आहे आणि
जॉबला फिरवण्यासाठी हे बेंटेल कॅरियरचा वापर केलेला आहे किंवा जो स्ट्रेट टेल कॅरियरचा वापर करून फिरवला जाते. तर हा जॉब कोणत्या ठिकाणी म्हणजे बॅक साइड जे भाग आहे पूर्ण याला काय म्हटलं जातं, सेल्फ ड्रायव्हिंग प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲसेसरी एक्स मार्क एक्स. तर आता या डायग्राम मध्ये एक लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे आणि ज्याच्यावर एक्सच्या स्वरूपाने मार्क केलेला आहे आणि मार्क केलेला एक्सनं मार्क केलेल्या भागाच्या नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे अँगल प्लेट, तिसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक्सनं दर्शवलेले उपकरण कोणते आहे. जसं आपण पाहू शकतो या डायग्राममध्ये एक्सनं दर्शवलेला हा वाला भाग आहे, हा पार्ट्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॅच प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द ॲसेसरीज. तर आता या प्रश्नामध्ये क्लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या ॲसेसरीजचं नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे अँगल प्लेट, तिसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे लेथ ॲसेसरीजचं नाव काय आहे, तर हा जो ॲसेसरीज आहे, जर समजा याच्या पहिले आधी उत्तर घेऊन घेऊ आपण. उत्तर याचं आहे ऑप्शन नंबर आहे फेस प्लेट. जर आपल्याला फेस प्लेट ओळखायची असेल, फेस प्लेट, ड्रायव्हिंग प्लेट आणि कॅच प्लेटमध्ये जर आपल्याला फेस प्लेट ओळखायची असेल तर फेस प्लेटमध्ये सगळ्यात आधी पाहायचं जे गोलाकार शेप आहे आणि याच्यावर सगळ्यात जास्त स्लॉट दिलेलं असते. कॅच प्लेट आणि ड्रायव्हिंग प्लेटमध्ये स्लॉट नसतात, फक्त त्याच्यावर जे आपण लेथ कॅरियर वापरतो कॅरियरसाठी एक खाचा कटलेला असते. पण फेस प्लेटमध्ये सगळ्यात जास्त स्लॉट कटलेला असते, कारण फेस प्लेटवर आपण कोणताही अनियमित आकाराचा जॉब सेट करण्यासाठी जेव्हा अँगल प्लेटचा वापर करतो तर या क्लॅम्पवर नट बोल्टच्या साहाय्याने अँगल प्लेटला सेट केला जाते, म्हणून सगळ्यात जास्त फेस प्लेटवर स्लॉट कटलेला असते. आणि ज्या डायग्राममध्ये असं सगळ्यात जास्त स्लॉट आपल्याला दाखवत असेल तर समजून जायचं की हे फेस प्लेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला जे एक ऑपरेशन दाखवलेलं आहे आणि ज्याच्यावर एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला एक भाग आहे, तर या भागाला काय म्हटलं जाते हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे काउंटर वेट, दुसरा ऑप्शन आहे क्लॅम्पिंग बोल्ट, तिसरा ऑप्शन आहे अँगल प्लेट आणि चौथा ऑप्शन आहे पॅरलल. तर प्रश्नामध्ये आपण जे या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं एक्स नावाच्या भागाचे नाव काय आहे, तर याचं आपण पाहू शकतो का हे लेथ मशीनचं सेंटर आहे, रिव्हॉल्विंग सेंटर, हे जॉब आहे आणि या बाजूला एक भाग लागलेला आहे आणि बॅक साईडला एक अँगल प्लेट पण लागलेला आहे. तर एकच्या स्वरूपाने दाखवलेल्या भागाचं नाव काय आहे, तर उत्तर आहे याच्या काउंटर वेट. काउंटर वेट हे जे आपण पाहू शकतो जे गोलाकार शेपमध्ये दाखवलेलं आहे याला म्हटलं जाते काउंटर वेट. आणि हे जे आहे हे पूर्ण फेस प्लेटवर बसवलेला जॉब आहे, या बाजूला जॉबला बसवला जात आहे. जसा फेस प्लेट याच्या आधीच्या प्रश्नामध्ये म्हटलेला आहे सगळ्यात जास्त स्लॉट कटलेला असते अँगल प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे. तर आता आपण पाहू शकतो जसं या डायग्राममध्ये बिटवीन सेंटरमध्ये एक जॉबला दाखवलेला आहे. जसा हा एक लाईव्ह सेंटर आहे आणि हा डेड सेंटर आहे, मध्ये जॉबला फिट केलेला आहे. तर या जॉबला फिरवण्यासाठी हे जे एक्सच्या स्वरूपाने दाखवलेले याचं कार्य कोणतं असतं, जॉबला फिरवण्याचं कार्य असते. तर याचा नाव काय तर हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लाईव्ह सेंटर, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे लेथ कॅरियर, चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक्सनं दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लेथ कॅरियर. जेव्हा आपण बिटवीन सेंटरमध्ये जॉब फिट करतो तेव्हा जॉबला फिरवण्यासाठी लेथ कॅरियरचाच वापर केला जाते. तर या प्रश्नामध्ये पण हेच विचारलेलं आहे, एक्सच्या स्वरूपाने लेथ कॅरियर दाखवलेला आहे आणि याला बेंटेल कॅरियर म्हटलं जाते. आता जे शेपूट आहे हा मोडलेला आहे म्हणून याला बेंटेल कॅरियर म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट इज असेंबल इन द कंपाऊंड रेस्ट अदर दॅन द कंपाऊंड स्लाइड. कंपाऊंड स्लाइड व्यतिरिक्त कंपाऊंड रेस्टमध्ये कोणता भाग बसवला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सुवेल बेस, दुसरा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे सॅडल आणि चौथा ऑप्शन आहे एप्रॉन. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कंपाऊंड स्लाइड व्यतिरिक्त कंपाऊंड रेस्टमध्ये कोणता भाग बसवला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सुवेल बेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ लेथ सेंटर मार्क एक्स. तर आता या डायग्राममध्ये लेथ स्पेसिफिकेशन दाखवलेलं आहे एक्सच्या स्वरूपानं.
जसं आपण पाहू शकतो हा जो ॲरो आहे या ॲरोवर लेथ स्पेसिफिकेशन दाखवलेलं आहे, ज्याला आपण एक्सच्या स्वरूपाने पाहून राहिलो. तर हा कोणता लेथ मशीनचे स्पेसिफिकेशन दाखवत आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सुईंग ओव्हर बेड, दुसरा ऑप्शन आहे डायमीटर ऑफ वर्क, तिसरा ऑप्शन आहे सुईंग ओव्हर कॅरेज, चौथा ऑप्शन आहे साइज ऑफ स्पिंडल बोर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे डायग्राम मध्ये दाखवलेला आहे लेथ मशीनचा स्पेसिफिकेशन कोणता आहे एक्सच्या स्वरूपाने जे आपण आपल्याला दाखवलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्विंग ओव्हर बेड. म्हणजे बेड पासून तर लेथ मशीनचा जे सेंटर आहे सेंटर पर्यंतची दुरी हा म्हणजे सेंटर पर्यंतची हाईट आपल्याला दाखवलेला आहे या डायग्राम मध्ये, म्हणून याला काय म्हटलं जाते स्विंग ओव्हर बेड. हा याची जेवढी हाईट असते याच्यापेक्षा दुप्पटाने म्हणजे डबल, म्हणजे जर समजा याची हाईट 1 फूट असेल तर 2 फुटाच्या डायमीटरचा जॉब आपण लेथ मशीनवर फिरू शकतो, असं असतं याचा मिनिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ लेथ सेंटर मार्क एक्स. आता या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक लेथ स्पेसिफिकेशन बद्दल विचारलेलं आहे. यात आपण पाहू शकतो जसा 2 सेंटर आहे, 2 सेंटरच्या मधात 2 लाईन ड्रॉ करून आपल्याला एक्सच्या स्वरूपानं हे दाखवलेलं आहे. तर याला टेक्निकलमध्ये काय म्हटलं जाते या स्पेसिफिकेशनला, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे साइज ऑफ स्पिंडल बोर, म्हणजे स्पिंडल बोरचे आकार, दुसरा स्विंग ओव्हर बेड, तिसरा लेंथ ऑफ द बेड म्हणजे बेडची लांबी, आणि चौथा लेंथ बिटवीन सेंटर म्हणजे सेंटर मधील अंतर. तर प्रश्नामध्ये जे दाखवलेलं आहे एक्स न दर्शवलेले सेंटर लेथची कोणती स्पेसिफिकेशन आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लेंथ बिटवीन सेंटर म्हणजे 2 सेंटर मधील अंतर. लाईव्ह सेंटर आणि डेड सेंटर मधला अंतर दाखवलेला आहे या डायग्राम मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ लेथ सेंटर मार्क एक्स. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक स्पेसिफिकेशन बद्दलच विचारलेलं आहे. दाखवलेल्या डायग्राम मध्ये एक्स न दर्शवलेल्या सेंटर लेथची कोणती स्पेसिफिकेशन आहे. तर यात आपण पाहू शकतो जसा हे इथं सेंटर आहे आणि या टेलेस्टॉकच्या मागच्या बाजूला दाखवलेलं आहे. आता तर या दुरीला कोणता स्पेसिफिकेशन म्हटलं जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेंथ ऑफ द बेड म्हणजे बेडची लांबी, दुसरा स्विंग ओव्हर बेड म्हणजे बेड पासून तर सेंटर पर्यंत उंची, तिसरा ऑप्शन आहे साइज ऑफ स्पिंडल बोर म्हणजे स्पिंडल बोरचे आकार, आणि चौथा ऑप्शन आहे लेंथ बिटवीन सेंटर म्हणजे सेंटर मधील अंतर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्स न दर्शवलेल्या लेथ सेंटर लेथची कोणती स्पेसिफिकेशन आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लेंथ ऑफ बेड म्हणजे बेडची टोटल लांबी आता या स्पेसिफिकेशन मध्ये दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये लेथ मशीनचा डायग्राम दाखवलेला आहे, ज्याच्यावर एक्सच्या स्वरूपाने या पार्टला दाखवलेलं आहे आणि या पार्टच्या नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेलेस्टॉक, दुसरा ऑप्शन आहे टूल स्टॉक, तिसरा ऑप्शन आहे हेडस्टॉक, आणि चौथा ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे लेथ मशीनच्या डायग्राम मध्ये जे एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट्स दाखवलेला आहे या पार्ट्सच्या नाव काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए टेलेस्टॉक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन सेंटर लेथ. सेंटर लेथ वर एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टच्या नाव काय. जसं आपण पाहू शकतो या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने या पार्टला दाखवलेलं आहे, तर या पार्टच्या नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट, दुसरा क्रॉस स्लाइड, तिसरा टूल पोस्ट, आणि चौथा ऑप्शन आहे कॅरेज. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या लेथ मशीन वरच्या पार्टच्या नाव काय, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कंपाऊंड रेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता स्क्रीनवर आपल्याला एक लेथ मशीनचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यावर एक्सच्या स्वरूपाने आपण पाहू शकतो या पार्ट्सला दाखवलेलं आहे. तर या पार्टचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेड म्हणजे लेथ बेड, दुसरा कॅरेज, तिसरा फीड शाफ्ट, आणि चौथा ऑप्शन आहे लीड स्क्रू. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे दाखवलेल्या लेथ मशीनवर एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लीड स्क्रू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन सेंटर लेथ. सेंटर लेथ मध्ये एक्स न दर्शवलेल्या पार्टच्या नाव काय. जसं आपण पाहू शकतो आता या पार्टला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे या ठिकाणी, तर या पार्टचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेथ बेड, दुसरा ऑप्शन आहे कॅरेज, तिसरा ऑप्शन आहे फीड शाफ्ट,
आणि चौथा ऑप्शन आहे लीड स्क्रू. तर हे जे लेथ मशीनच्या पार्ट्स आहे आणि या पार्टचा नाव आहे ऑप्शन नंबर सी फीड शाफ्ट. फीड शाफ्ट आणि लीड स्क्रू कशी ओळखायची असते, जसं लीड स्क्रूवर याकमे थ्रेड कटलेला असते आणि फीड शाफ्ट जे असते हा पूर्ण प्लेन असतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ सेंटर लेथ. आता या डायग्राम मध्ये सुद्धा सेंटर लेथचा डायग्राम सेंटर लेथ मशीन आहे आणि याच्यावर पण आपल्याला एक्सच्या स्वरूपाने एक पार्ट्स दाखवलेला, जिथं आपण पाहू शकतो या पार्ट्सला दाखवलेला एक्सच्या स्वरूपानं. तर या पार्टचं नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेथ बेड, दुसरा ऑप्शन आहे कॅरेज, तिसरा ऑप्शन आहे कंपाऊंड रेस्ट, चौथा ऑप्शन आहे क्विक चेंज गिअर बॉक्स. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॅरेज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ हेडस्टॉक ऑफ लेथ. लेथ मशीनच्या हेडस्टॉकवरील एक्स भागाचे नाव काय आहे. आता हा लेथ मशीनचा हेडस्टॉकचा भाग आहे आणि याच्यावर एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या या भागचा नाव आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेलस्टॉक, दुसरा लेथ चक, तिसरा लेथ स्पिंडल, चौथा स्पीड चेंज लिव्हर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लेथच्या हेडस्टॉकावरील एक्स भागाचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लेथ स्पिंडल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ कोन पुली हेडस्टॉक. आता या डायग्राम मध्ये लेथ मशीनच्या कोन पुली हेडस्टॉक मधील एक्स भागाचे नाव काय. कोन पुली हेडस्टॉकचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यावर एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लेथ चक, दुसरा पिनियन, तिसरा बॅक गिअर शाफ्ट, चौथा ऑप्शन आहे स्टेप कोन पुली. तर हे जे आपल्याला कोन पुली हेडस्टॉकवरच्या जे कोन पुली हेडस्टॉक मधील जे पार्ट्स आपल्याला दाखवलेलं आहे एक्सच्या स्वरूपानं, तर या पार्टचं नाव आहे ऑप्शन नंबर सी बॅक गिअर शाफ्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ कोनपुल हेडस्टॉक ऑफ लेथ. कोनपुल हेडस्टॉक मध्ये एक्स न दर्शवलेल्या भागाचे नाव काय. आता ह्या डायग्राम मध्ये कोनपुल हेडस्टॉकचा डायग्राम आहे आणि याच्यावर एक्सच्या स्वरूपाने आपल्याला हे पार्ट्स दाखवलेलं आहे, तर या पार्टचं नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कोनपुली, दुसरा बुल गिअर, तिसरा पिनियन, चौथा ऑप्शन आहे चक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे कोनपुल हेडस्टॉक मध्ये एक्स ने दर्शवलेल्या भागाचे नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बुल गिअर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ कोनपुली हेडस्टॉक ऑफ अ लेथ. लेथच्या कोनपुली हेडस्टॉक मध्ये एक्स भागाचे नाव काय. यात पण एक कोनपुली हेडस्टॉकचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने पार्ट्स दाखवलेल्या पार्टचा नाव काय. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बॅक गिअर, दुसरा हेडस्टॉक कोनपुली, तिसरा ऑप्शन आहे हेडस्टॉक बुल गिअर, चौथा ऑप्शन आहे काउंटर शाफ्ट कोनपुली. तर प्रश्नामध्ये जसं विचारलेलं आहे दाखवलेल्या कोनपुल हेडस्टॉकच्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हेडस्टॉक कोनपुली. तर असा आजचा जो आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थिअरी MCQ इंग्लिश टू मराठी क्लास नंबर 3, यात आपण इम्पॉर्टंट 30 प्रश्न सॉल्व करून दिलेला आहे आणि याचा सारखा आपण कंटिन्यू क्लास करून सिलेबस कंप्लीट करणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर आपलं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर PDFची गरज असेल तर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईन. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.